आता आपण परीक्षेचा संदर्भात किंवा इयत्ता 10वीच्या मराठीच्या विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली असं समजू. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं म्हणजे कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं होतं किंवा पुस्तकाची रचना कशी आहे त्यावर थोडंसं मी माहिती दिलेली आहे तुम्हाला. वर्षभर या पुस्तकाच्या सानिध्यात तुम्ही राहणार आहात. त्यानंतर कृतीपत्रिकेचा पण सतत सराव होणार आहे. पण थोडासा अभ्यासाचा भाग, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे भाषा अभ्यास विभाग जो आहे आपला 16 मार्काचा चौथा विभाग, या चौथ्या विभागामध्ये व्याकरण तुम्हाला येतं. व्याकरणामध्ये शब्दसिद्धी, समास आणि वाक्प्रचार येतात. तर त्यापैकी आज आपण अभ्यासाला सुरुवातच करू प्रत्यक्ष. यापैकी एखादा छोटासा भाग, एक शब्दसिद्धी नावाचा भाग आहे व्याकरणामध्ये. की ज्यावर तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न येतो. छोटा भाग आहे, सोपा भाग आहे, इंटरेस्टिंग आहे. आपण मराठी बोलणारी माणसं आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी ह्या शब्दसिद्धी शिकत असताना आपल्या लक्षात येतील. शब्दसिद्धी हा एक 2 मार्काचा टॉपिक आहे की ज्यात तुम्हाला एक 3 प्रकार शब्दसिद्धीचे, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त, असे 3 प्रकार मी शिकवतोच आहे पुढं ते. पण शब्दसिद्धी म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजावून घेऊ. खरं तर शब्दसिद्धी हा एक शब्द, शब्द आणि सिद्धी अशा 2 शब्दांनी एकत्र येऊन असा एक सामासिक शब्द बनलेला आहे. सिद्ध होणे, आपण म्हणतो ना मी या कामाला सिद्ध आहे, म्हणजे काय, तयार आहे. आपण एखादी भाषा आपण कशासाठी बोलतो, आपल्या मनातले विचार प्रकट करण्यासाठी भाषा बोलत असतो. मग त्यामध्ये अनेक वाक्य बोलतो आपण. वाक्य ही शब्दांनी बनलेली असतात. म्हणजे भाषेचा मूळ घटक जर कुठला असेल तर तो शब्द आहे. एक अर्थपूर्ण शब्द हा मूळ घटक आहे आणि त्याच्या जीवावरच आपली भाषा प्रकट होत असते, आपली अभिव्यक्ती होत असते. आपल्या मनातल्या सगळ्या भावना, राग, लोभ, चिंता, दुःख, सगळ्या गोष्टी आपण त्या भाषेतूनच व्यक्त करत असतो आणि त्यासाठी हे शब्द फार आपल्याला मदत करत असतात. तेव्हा हे शब्द जे आहेत, हे शब्द कसे सिद्ध होतात बाबा, भाषेमध्ये वापरायला ते कसे तयार होतात, फार गमतीशीर गोष्ट आहे ही. शब्द सिद्ध म्हणजे खरं तर शब्दाचे 2 मराठी भाषेतले जे शब्द आहेत, शब्दाचे आपल्याला एक 2 भाग करता येतील. एक आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. म्हणजे जेवढे पण शब्द आपण वापरतो ना, त्या शब्दांची विभागणी अशी 2 गटात आपल्याला करता येते. पहिला गट आहे सिद्ध शब्द आणि दुसरा गट आहे साधित शब्द. आता व्याकरणाचा फार बाऊ करणारे किंवा व्याकरण फार अवघड असतं, व्याकरणाच्या नादालाच लागायला नको असे म्हणणारे काही विद्यार्थी असतात. 2 तर मार्काचा आहे, कशासाठी विचार करा, तसं करू नका. खूप साधी सरळ गोष्ट आहे. यात तुम्हाला पैकीच्या पैकी तुम्हाला आश्चर्य वाटेल, भाषा अभ्यास गटाला 16 गुण आहेत. पेपर तपासताना आम्ही बघतो काही मुलं 16 पैकी 16 गुण मिळवतात. इतकं हे गणिता इतकं मार्क देणारा हा सेक्शन आहे भाषा अभ्यास. तेव्हा ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, फार अवघड गोष्ट नाही. सिद्ध शब्द आणि साधित शब्द अशा 2 गटामध्ये आपल्याला मराठीतल्या शब्दांची विभागणी करता येते. सिद्ध शब्द म्हणजे काय, की जो शब्दाचं मूळ रूप आहे. जसं की काही धातू आहेत बघा आपल्याकडं, जा, ये, बस, खा, पी, कर. उदाहरणार्थ त्यातला एक धातू आपण उदाहरणासाठी घेऊ, कर. कर हा एक धातू आहे. किती शब्द बनतात? कर हा सिद्ध शब्द झाला कारण तो मूळ शब्द आहे. पण यात बदल झाले की तो साधित होतो. लक्षात येतं तुमच्या? सिद्ध शब्द म्हणजे मराठी भाषेतले मूळ शब्द आणि त्या शब्दांमध्ये थोडाफार बदल होऊन जे शब्द वापरामध्ये येतात त्याला आपण साधित शब्द म्हणतो. उदाहरण दाखल घ्या. कर हा मूळ धातू आहे. कर म्हणजे करणे, एखादी कृती करतो ना आपण, त्याला कर. कर पासून किती शब्द बनतात? कर हा झाला सिद्ध, मूळ शब्द आहे म्हणून. करता साधित शब्द झाला. करणे
साधित शब्द झाला. म्हणजे मूळ शब्द जो आहे तो कर झाला, करता, करणे, करून. करणारा, होकार, नकार. सगळीकडे कर हा धातू आहे. म्हणजे कर हा सिद्ध शब्द झाला. आणि कर या शब्दापासून त्यात बदल होऊन तयार झालेले शब्द करता, करणे, करून, करणारा, होकार, नकार सगळ्यांचे अर्थ भिन्न आहेत. असे अर्थभिन्न म्हणजे एका शब्दापासून अनेक साधित शब्द तयार होऊन शब्दाची भर आपल्या भाषेमध्ये पडत असते. आणि हे शब्द सगळे खूप सारं काम करत असतात, आपल्या भाषेच्या अभिव्यक्ती करायला मदत होत असते. आता यातली एक गंमत तुम्हाला सांगतो आणखी एक, म्हणजे जे तुमच्या लक्षात येईल की एखादा मूळ धातू किंवा मूळ शब्द म्हणजे एखादा सिद्ध शब्द प्रत्यय लागल्यानंतर किंवा उपसर्ग लागल्यानंतर त्याची काय गंमत होते, त्याच्या अर्थामध्ये किती बदल होतो, ह्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हार हा मूळ शब्द झाला. यापासून काही शब्द मी बनवतो बघा. आहार. हार या शब्दाच्या पूर्वी एक शब्द याला जादा आपण जोडला, आहार. विहार. त्यानंतर संवार. संवार. प्रहार. उपहार. किती शब्द बनले? यामध्ये हार हा मूळ शब्द आहे, पण याच्या आधी काही अक्षर जोडली गेली, काही उपसर्ग जोडले गेले. हार, आहार, विहार, संवार, प्रहार, उपहार असे अनेक शब्द बनले. आणि नवलाची गोष्ट ही आहे की या सगळ्यांचे अर्थ वेगळे आहेत. आहार खाणं, विहार संचार करणं किंवा क्रीडा करणं, संवार म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, लोकांना मारणं वगैरे, प्रहार म्हणजे घाव घालणं, उपहार म्हणजे एखादी भेट वस्तू. असे कितीतरी अर्थछटा प्राप्त झाल्या. मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की या एका सिद्ध शब्दाला केवळ हे प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेले आहेत, या उपसर्गामुळं किती शब्दांच्या अर्थछटा बदलल्या? म्हणून ह्या उपसर्गाला काही अर्थ आहे का? काही अर्थ आहे का आला? नाही आहे. वि, सं, प्र, उपला थोडासा असू शकतो, पण या जे सुरुवातीला जे शब्द जोडले जातात याला फारसा अर्थ असत नाही. उपसर्ग किंवा प्रत्यय जे जोडले जातात याला फारसा प्रत्येक वेळेला अर्थ असतोच असं काय नाही, पण कधी कधी सूचक अर्थ असतो सुद्धा. परंतु जे शब्द तयार होतात त्या शब्दांच्या अर्थछटा मात्र कितीतरी भिन्न असतात, आपल्याला नवल वाटावे इतक्या. आणि यामुळे हे शब्द सिद्ध होतात याच्यामध्ये वापरण्यासाठी. शब्दसिद्धी याला तर म्हणतो, शब्द असा तयार होत जातो. तेव्हा सिद्ध आणि साधित, हार हा सिद्ध शब्द झाला आणि हे सगळे शब्द साधित शब्द झाले. तेव्हा अशा पद्धतीनं आपल्या मराठीमध्ये शब्दांच्या दोन विभागामध्ये विभागणी करता येते. सिद्ध शब्दाचे काही प्रकार आहेत. तत्सम, तद्भव, देशी, परभाषी असे काही प्रकार सिद्ध शब्दाचे होतात. म्हणजे आता ह्या प्रत्येकाची परिभाषा आपण, प्रत्येकाची व्याख्या बघू आपण. संस्कृत मधून खूप सारे शब्द मराठीत आलेले आहेत. संस्कृत मधला शब्द जसाच्या तसा मराठीत वापरला जात असेल तर त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ मंदिर, पूजा, नैवेद्य, देवालय, खूप सारे शब्द तुम्हाला यात सांगता येतील की जे संस्कृतमधून आलेले आहेत
खरं तर असंही मानलं जातं की संस्कृतपासून मराठी निर्माण झालेली आहे. त्यामुळं खूप सारे शब्द, तत्सम शब्द आपल्याला बघायला मिळतील. जसं की मगाशी आणखी मी यादी सांगेन: कार्य, विद्वान, नदी, धर्म, संत, मंत्र, पुण्य, मंदिर, प्रसाद, गंध, निर्माल्य, घंटा, दर्शन, मंदिर, ग्रंथ, भूगोल, राजा, कन्या, सूर्य, प्रकाश, तारा, पुत्र, पिता. कितीतरी शब्द आहेत की जे तत्सम शब्द आहेत की जे जसे तसे मराठीमध्ये वापरले जातात. दुसरा जो भाग आहे तो तद्भव आहे. तद्भव, आता तत्सम म्हणजे काय? संस्कृत मधला शब्द कुठलाही बदल न करता, पिता हा शब्द संस्कृतमध्ये मराठीत तसा वापरला जातो, सूर्य हा शब्द संस्कृतमध्ये वापरला जातो, तसाच मराठीत कुठलाही बदल न करता वापरला जातो, त्याला आपण तत्सम म्हणतो. तद्भव म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन मराठीत वापरलं जाणं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तृण हा संस्कृत मूळ शब्द आहे पण मराठीत वापरला जातो तण. कर्ण मराठीत वापरला जातो कान. पर्ण मराठीत वापरला जातो पान. क्षेत्र मराठीत त्याचं रूप होतं शेत. खूप सारे असे उदाहरण आपल्याला देता येतील की जे मूळ याला साधर्म्य आहे की नाही? तृण आणि तणमध्ये साधर्म्य आहेच आहे. कर्ण आणि कानमध्ये, पर्ण आणि पानमध्ये, क्षेत्र आणि शेतमध्ये, याच्या उच्चारात, शब्दांमध्ये थोडंसं साधर्म्य आहे. यात बदल झालेला आहे. लोक भाषा पण नेहमी कशी असते बघा, सोपी करून वापरली जाते. त्यामुळं तृण हा शब्द उच्चारण्यास अवघड असेल, लोकांची सहज प्रवृत्ती आहे सोपं करून वापरणं. तृणाचं तण, कर्णाचं कान, असे खूप सारे शब्द आपल्याला सांगता येतील की जे जसं पद पाय, दुग्ध दूध, अग्नी आग, कंटक काटा, धूम्र धूर, अंध आंधळा, दीप दिवा किंवा मरकट माकड, असे शब्द की ज्यामध्ये मूळ संस्कृत शब्दामध्ये काही बदल होऊन जे मराठीत वापरले जातात त्याला आपण म्हणतो तद्भव. तुम्ही म्हणाल मग सगळे तत्सम आहेत, तद्भव आहेत, मग मराठीचे स्वतःचे शब्द काय आहेत की नाही? कसं असतं बघा, मराठीचे स्वतःचे शब्द पण खूप सारे आहेत. त्याला आपण देशी शब्द म्हणतो. हा तिसरा प्रकार आहे सिद्ध शब्दामधला. मराठीचे हे स्वतःचे शब्द आहेत. खरं तर स्वतःचे शब्द फार थोडे सापडतात. सध्या जर आपण शोध घेतला मराठीचे स्वतःचे म्हणून, इतर भाषेत न आढळणारे मराठीचे स्वतःचे शब्द म्हणून जर आपण शब्द शोधायला गेलो तर ते फार थोडे सापडतात. मग तुम्ही म्हणाल की ही भाषा सुरू झाली कशी आणि कशी विकसित झाली? असंच असतं नेहमी. एखादी नदी उगमाजवळ ना फार छोटा झरा असते बघा, आणि जसजशी ती वाहत पुढे येते अनेक प्रवाह तिला येऊन मिसळत जातात आणि एक नदी मोठी होते पुढं. तशी भाषा सुद्धा फार थोड्या शब्दांनी सुरू होते आणि मग अशा खूप साऱ्या भाषांमधून शब्द, अनेक संकल्पना, त्या संकल्पनांची नावं, शब्द हे सगळे त्यात मिसळत जातात आणि ही भाषेची नदी अशी पुढं वाहत राहते. तेव्हा मराठीचंही तसंच आहे. देशी शब्द म्हणजे मराठीचे स्वतःचे शब्द. आता तुमच्या लक्षात राहावेत यासाठी मी आपल्या शरीराच्या अवयवांना असणारे नावं बघा, जसं की गुडघा, कंबर, पोट, डोकं. हे जे शब्द आहेत ना, हे मराठीतले देशी शब्द आहेत. चोर, झोप, दगड, धोंडा, वेडा, रेडा, ओढा, हे सगळे शब्द, झाड, डोळा, हे सगळे शब्द मराठीतले देशी शब्द आहेत. आणि सगळ्यात शेवटी जो भाग आहे तो परभाषीय शब्दांचा. परभाषीय शब्दामध्ये मराठी लोकांचा संपर्क ज्या ज्या लोकांशी आला, ज्या इतर भाषिकांशी आला, त्या भाषिकांमधून अनेक शब्द आपल्या मराठीत आले. आज जर आपण त्याचा अभ्यास करायला ठरवलं ना तर आपल्याला आश्चर्य वाटेल की अरे हा शब्द या भाषेतून आलाय, मराठीतला नाही. इतका तो मराठीत रूढ झालाय, तो आपला झालाय. काही परभाषा ज्या खरं तर याचे दोन विभाग आपल्याला करता येतील. एक भारतातल्या भाषा, म्हणजे जसं की आपल्या शेजारची कानडी किंवा तेलुगू किंवा कोंकणी किंवा हिंदी, गुजराती, ह्या भाषा भारतीय भाषा आहेत. त्या भाषेमधून मराठीत आलेले शब्द. आणि परकीय भाषा म्हणजे अगदी परदेशातून ज्या भाषा आपल्या भारतामध्ये आल्या, जसं की पोर्तुगाल भारतात आले, इंग्रज भारतात आले, त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषा पण आल्या, त्या भाषांनी पण आपल्या मराठीवर प्रभाव टाकला.
तर त्यांचेही शब्द मराठीनं इतके स्वीकारले की आज ते मराठीचेच होऊन गेले. आपल्याला सांगूनही खरं वाटणार नाहीत की हे शब्द इंग्रजी आहेत किंवा हे शब्द पोर्तुगाली आहेत किंवा आणखी कुठल्या भाषेतले आहेत. काही उदाहरणं मी तुम्हाला सांगेन यातली. खरं तर हे एवढं धावतं यासाठी सांगतोय मी की यावर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला ही माहिती असावी. तुम्हाला प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते या एकाच भागावर विचारले जाणार आहेत. फक्त तुम्हाला ही माहिती असावी. तत्सम म्हणजे काय, तद्भव म्हणजे काय, देशी म्हणजे काय, परभाषीय काय, त्याची उदाहरणं काय, ह्याचा जाता मी आढावा घेतोय. तेव्हा काही परभाषेतले शब्द देखील आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. त्यातले काही शब्द मी तुम्हाला सांगेन. पोर्तुगीज शब्द जे आहेत ते पोर्तुगीज शब्द कोणते आहेत बघा. बटाटा, मुळात बटाटाच पोर्तुगीजांनी भारतात आणलेला होता, त्यामुळे बटाट्याचं नाव देखील मराठी असायचं काही कारण नाही. बटाटा, कोबी, फणस, हापूस, तंबाखू, पपई, अननस. आता ही फळांची नावं जी आहेत ती तर पटकन आपल्या लक्षात राहतील पोर्तुगीज शब्द म्हणून. हापूस आहे, फणस आहे, अननस आहे, पेरू आहे, पपई आहे, बटाटा आहे. ही पोर्तुगाली शब्द आहेत की जे मराठीनं आपलेसे केलेले आहेत. पोर्तुगीज लोकांच्या भाषेतून आपण शब्द घेतलेले आहेत. त्यानंतर फारसी भाषेतून आलेले शब्द बघा. कागद, सरकार, नोकरी, कामगार, गुलाब, अब्रू, गरीब, अक्कल, फडणवीस. ही सगळी अरबी शब्द फारसी शब्द आहेत. इंग्रजीमधून आलेले खूप सारे शब्द तुम्ही वापरता. सध्याचा लॉकडाऊन, व्हायरस, हे शब्द इंग्रजीच आहेत ना, पण आता मराठीत जाऊन गेले ते आपले. सायकल, पंक्चर, डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल, पेन, पेन्सिल, कितीतरी शब्द आहेत. पॅड, की जे आपण नित्याच्या वापरात, टेबल, टीव्ही, फोन, कितीतरी शब्द आहेत की जे नित्य वापरतो आपण आणि ते मराठीत रूढ झालेले आहेत. त्यानंतर कानडी शब्द बघा. गुंडी, चाकरी, चिंदी, चिरगूट, खिडकी, भाकरी. भाकरी शब्द आश्चर्य वाटतं ना आपल्याला. भाकरी हा शब्द कानडी आहे, तो मराठीनं स्वीकारलेला आहे. गाजर, खलबत्ता हे शब्द कानडी आहेत. खोबरे हा शब्द कानडी आहे. अरबीमधून आलेले शब्द बघा. साहेब, मालक. आता साहेब आणि मालक हे दोन शब्द वाटतील का आपल्याला परभाषेतले, पण आहेत ते अरबीमधून आले. साहेब, मालक, अर्ज, खर्च, मंजूर, जाहीर, मेहनत, हुकूम, शाहीर, मुदत, हे सगळे अरबी शब्द आहेत. तेव्हा हे सगळे देशी आणि परदेशी असणारे परभाषीय शब्द देखील आपल्या भाषेमध्ये येतात. तेव्हा असा सिद्ध शब्दांचा एक मोठा साठा आपल्या भाषेमध्ये असतो. पण केवळ हे शब्द मूळ शब्द असून भाषा चालत नाही. ती धावायला पाहिजे, चालली पाहिजे, लोकांमध्ये बोलली पाहिजे, लोकांनी ऐकली पाहिजे, आपल्या भावना लोकांना समजल्या पाहिजे, तर ती भाषा आहे ना. तेव्हा या सिद्ध शब्दांमध्ये काही बदल करून साधित शब्द बनतात आणि ते मराठीत वापरले जातात. अशा साधित शब्दाचे किती प्रकार आहेत बघा. पहिला आहे उपसर्ग घटित. दुसरा आहे प्रत्यय घटित. तिसरा आहे अभ्यस्त. आणि चौथा आहे सामासिक शब्द. हे सगळे साधित शब्द आहेत. म्हणजे मूळ सिद्ध शब्दामध्ये बदल होत असताना त्याची काही वर्गवारी करतो आपण. म्हणजे शब्द कसा बनतो, त्याला उपसर्ग लागतो की प्रत्यय लागतो, की तो अभ्यस्त आहे, की दोन शब्द एकत्र येऊन तो सामासिक शब्द बनलाय, काय आहे, एवढ्या सगळ्या प्रक्रिया होऊनच साधित शब्द बनतात. आणि साधित शब्द आणि सिद्ध शब्द मिळून आपली भाषा चालत असते. तेव्हा साधित शब्दामध्ये या प्रकारांची माहिती आपल्याला आता सविस्तर घ्यायची आहे. आणि प्रश्न देखील तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द या चारही विभागावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ते एकूण 4 मार्काचे आहेत. त्यातला 2 मार्काचा प्रश्न हा सामासिक शब्दांवर आधारित आहे, समासाचे प्रकार आहेत. आणि राहिलेले 2 मार्क जे आहेत या 3 प्रकारावर आहेत, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. आता या साधित शब्दांमध्ये उपसर्ग घटित हा पहिला प्रकार आपण बघूया. उपसर्ग घटित शब्दाची व्याख्या काय? उपसर्ग घटित कशाला म्हणतो आपण? मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा अनेक अक्षरे लागून
एखादा शब्द तयार होतो त्याला आपण उपसर्ग घटित म्हणतो. उदाहरणार्थ मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं हार हा शब्द होता, शब्द झाला आहार, विहार. तेव्हा हार या मूळ शब्दाच्या आधी एक अक्षर जोडलं गेलंय. हार या शब्दाच्या आधी इथं एक अक्षर जोडलं गेलेलं आहे. उपहार, इथं हार या मूळ शब्दाच्या आधी 2 अक्षर आधी जोडली गेलेली आहेत. म्हणजे उपसर्ग घटित शब्दाची व्याख्या काय करता येईल आपल्याला? मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा अनेक अक्षर आधी जोडली जातात आणि शब्द तयार होतो, त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ खूप सारी उदाहरणं आपल्याला देता येतील यात, जसं की काही उपसर्ग मी अगोदर लिहितो आणि त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला सांगतो. बघा, अव हा उपसर्ग लागणारे किती शब्द आहेत? अवजड, अवघड, अवकळा, हा उपसर्ग सगळीकडे समान आहे. जसं परीक्षेत सुद्धा विचारलं जाऊ शकतं की अव हा उपसर्ग वापरून 2 शब्द लिहा, तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, अव, अवजड, अवघड, अवकळा. आता यात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 94-95 वर ही शब्दसिद्धी दिलेली आहे. त्यात जे शब्द दिलेले आहेत, जे प्रश्न दिलेले आहेत, जे स्वाध्याय दिलेले आहेत, त्यावर लक्ष जास्त केंद्रित करा. कारण परीक्षेमध्ये याच पुस्तकातल्याच पुस्तकातल्याच तपशिलांवर जास्त भर दिला जातो, त्यामुळे यातलेच प्रश्न येऊ शकतात. जसं की अव हा उपसर्ग वापरून काही शब्द तयार झाले, अवजड, अवघड, अवकळा. तसा आणखी एखादा भर हा उपसर्ग वापरून भरजरी, भरधाव, भरदिवसा. नि हा उपसर्ग वापरून निरोगी, निनावी, निकोप. अति हा उपसर्ग वापरून तुम्हाला सुद्धा बनवता येतील बघा शब्द. अति, अतिशय, अतिरेक. खूप शब्द तुम्ही बनवू शकाल. अतिशय, अतिरेक. उप हा शब्द वापरून उपमुख्याध्यापक, उपसंपादक, उपप्रमुख, उपवास. बे हा शब्द उपसर्ग घटित वापरून बेडर, बेफिकीर, बेपरवा. किंवा बिन हा शब्द वापरून बिनचूक, बिन तक्रार, बिन हरकत. ना हा शब्द वापरून नाराज, ना उमेद, नापसंत. तेव्हा अशा पद्धतीनं हा पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित. दुसरा प्रकार जो यातला आहे तो आहे प्रत्यय घटित. प्रकार दुसरा प्रत्यय घटित. प्रत्यय घटित म्हणजे उपसर्ग घटितच्या बिलकुल विरुद्ध. उपसर्ग घटित मध्ये मूळ शब्दाला अगोदर काही शब्द लागतात, काही अक्षरे, एक किंवा अनेक अक्षरं लागतात. तर प्रत्यय घटित मध्ये मूळ शब्दाला जोडून पुढे काही एक किंवा अनेक अक्षरं लागतात, त्याला आपण प्रत्यय घटित म्हणतो. म्हणजे प्रत्यय घटित शब्दाचं व्याख्या आपल्याला काय देता येईल? शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे जोडली की प्रत्यय घटित शब्द तयार होतात. जसं की लढाई हा शब्द आहे. यामध्ये 2 शब्द आहेत. एक लढ आहे, हा मूळ धातू आहे. लढ हा मूळ शब्द आहे आणि त्याला जोडून आई हा प्रत्यय आलेला आहे. लढ या मूळ शब्दाला आई हा प्रत्यय लागून लढाई हा शब्द झाला. तसा आई प्रत्यय लागून आणखी काही शब्द म्हणतात, चढाई, बढाई. हे झाले प्रत्यय घटित शब्द. किंवा आणखी काही प्रत्यय लागलेले शब्द मी तुम्हाला सांगेन. आऊ हा प्रत्यय लागून टिकाऊ, टाकाऊ, जळाऊ, लढाऊ. किंवा आळू प्रत्यय लागून झोपाळू, लाजाळू, दयाळू. दार हा प्रत्यय लागलेले खूप सारे शब्द आहेत बघा मराठीत.
जसं की हवालदार म्हणतो आपण, दुकानदार, जहागीरदार, इनामदार, हा दार प्रत्यय लागून मूळ शब्दाला दार प्रत्यय लागून बनलेले शब्द आहेत. किंवा गिरी हा प्रत्यय लागून गुलामगिरी, कारागिरी यासारखे शब्द बनतात. किंवा इक हा शब्द लागून देखील खूप सारे शब्द मराठीत आहेत बघा, जसं की मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक असे खूप सारे शब्द आहेत की ज्याला इक हा प्रत्यय लागून मूळ शब्दाला इक हा प्रत्यय लागून प्रत्यय घटित शब्द बनलेले आहेत. तेव्हा हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जो आहे तो फार सोपा प्रकार आहे की याला अभ्यस्त शब्द म्हणतो आपण. अभ्यस्त शब्दाची एक व्याख्या जी आहे ती काय आहे? द्विक्त किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द. म्हणजे कसं, एक शब्द आहे लाल लाल, एकच शब्द आहे हा लाल, पण तो द्विक्त झाला, दोनदा वापरला. हा शब्द दोनदा वापरला की नादानुकारी पण होतो बघा. खळखळ, खळ हा एकच शब्द आहे पण तो दोनदा वापरला गेला, खळखळ. आता हे समान शब्द आहेत खरं तर, लाल लाल, खळखळ, पण कामबीम हाच एक शब्द आहे बघा, कामबीम. ह्या दोन्हीला अर्थ आहे. लाल हा एकच शब्द दोनदा वापरलाय, लाल लाल किंवा खळखळ. तसं कामबीम मध्ये पहिला शब्द काम आहे आणि दुसरा बीम आहे. ह्या बीमला काही अर्थच नाही, कामलाच अर्थ आहे, पण याची नादानुकारिता ठेवलेली आहे. आणि माणसाची एक सवय असते, कामबीम. आपण खूप सारे जोडशब्द असे वापरतो की ज्या शब्दांना फारसा अर्थ नसतो, पण तो शब्द असा द्विक्त होतो, पुनरावृत्ती होते शब्दाची, एक नादानुकारी शब्द बनतो, ऐकणाराला, बोलणाराला त्याचा आनंद घेता येतो. असे खूप सारे शब्द आहेत, याला आपण शब्द म्हणतो अभ्यस्त. तेव्हा हा तिसरा प्रकार आहे. म्हणजे ह्याची देखील उदाहरणं मी तुम्हाला अभ्यस्ताची पण देईन. ती अशी, आंबट चिंबट, हिरवा हिरवा, अधूनमधून, रस्तो रस्ती, तिळतिळ, हुबेहूब, हे सगळे द्विक्त किंवा पुनरावृत्ती झालेले शब्द आहेत. याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. तेव्हा हे अभ्यस्त शब्द हा झाला तिसरा प्रकार या साधित मधला. आणि चौथा जो प्रकार आहे खरं तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो तासाचा एखाद्या, तो म्हणजे सामासिक शब्द किंवा समास, की जो आपल्या अभ्यासक्रमाचा पण भाग आहे, तो आपण पुढच्या तासाला बघू. तेव्हा इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. या पाठावर आधारित एक स्वाध्याय मी तुम्हाला देतोय की जो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, की तो स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे.